काय करतोय तू? कशाला? हारूला? कारण आज आपल्याला आपलं जे रोप टाकलं होतं त्याला रेन पाईप पसरायचं आहे. कारण का आपण स्प्रिंकलर लावत होतो पण वरती रोपाला ज्याला गरज नाही त्याला पण पाणी भरावं लागत होतं आपल्याला. मग आपण त्याच्यानं काल रेन पाईप आणला होता आपण, तर आता जोडून घेऊ आणि चालू करून देऊ रोपावरती. आपण रेन पाईप पसरून झाला आहे, चालू करून देऊ मोटर. आता बघू किती प्रेशर येतं ते. आपण पाणी ना काही मक्कावर जोडलं आहे, काही इकडे जोडू, कारण का डायरेक्ट फुल प्रेशर नको द्यायला, कारण फुटून जायला बसलं आहे. कारण का एवढं दाबावर मोटर चालणार नाही इकडं. ठीक आहे, तर की कॉक फिरू आपण हळू. पाणी झालं दाब प्रेशर येतं, प्रेशर घालणार त्याच्यावरती. लागला प्रेशर वाढायला बरं का. आता जास्त काही दिसत वाटत नाही कारण त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये. फुल आलं घेतलं प्रेशर. आता त्याला फुल प्रेशर आलं का. स्प्रिंकलर पण निघायला लागले, इकडे प्रेशर पण घेतलं चांगलं. चला शिवांशला शाळेत सोडून देऊ आणि आपलं डिझेल आणलं आहे तर डिझेल पण घेऊन येऊ. आमचे काकूबाई चालले कुठं, काकू कुठं चालले? कांद्या लावायला चाललं आहे. तर चला आपण तो पटकन सोडून, आपल्याकडे घरी कोण नाही आज, त्याला शाळेत सोडून तसं डिझेल घेऊन आपण. पंपावरती आलो आपण, डिझेल घेतला होता पंपावरती आपल्या सोळाने पंपावरून. निघू आता घराकडे आपण. एकदा व्यवस्थित आपण व्यवस्थित बांधून घेतलं जवळ घराकडे. ऊन खूप तापलं आहे आणि पावसाचे लक्षण आहेच. पण घरी पण केलं, शिवा शाळेत सोडलं, पण शिवाला शाळेतून घेऊ आणि मग जाऊ घरी. शिवाची शाळा सुटली, कोणाला आता तर घेऊन जाऊ घराकडे. डबान तू चाल, पिशवी डबान. घरी आलो आपण. आपल्या रोपाला लावून दिलं होतं पाणी. खूप ओलं झालं चांगल्या प्रकारे. आता बंद करून देऊ, कारण जास्त अति ओलं नको व्हायला, कारण पाणी चांगलं तुंबलं इकडं. बंद करून देऊ आपण इकडं. ते आपण मक्काचा मुरघास केला, ती टाकायचं आपण रोटर करायचं आहे. आपल्याला तिथं रोप टाकायचं आहे. ट्रॅक्टर पहिले डिझेल टाकून घेऊ, सगळं आणलेलं डिझेल टाकून घेऊ एकदा, आणि मग रोटरवर मुरघास करायला सुरुवात घेऊ. सॉरी, रोटर मारायला सुरुवात करून देऊ. ट्रॅक्टरच्या आवाजानं शेट पण उठली. आता झोपायचं काय नाव काय ना. झोपायचं का आता? ट्रॅक्टरवर जायचं का? ट्रॅक्टरवर जायचं आता. आता काय अवघड आहे. त्याला कुठं साईडला बसून ठेवू, मग रोटर मारून घ्या आपण तो. कारण का तो काय आता झोपणार नाही, गॅरंटी झाली तिची. शेतीचे काम पाहून लहान पोरांना सांभाळणं अवघडच आहे. आता हा गडी तर बसलाय, त्याला सांगितलं शांत बैसतो आता कोपऱ्याला. आपण रोटर मारून घेऊ म्हणतो इकडं. शिवाल बसवलं तिकडं, आपण घेऊ रोटर मारून जागेमध्ये. जास्त काही नाही, 5-6 घरी होतील, जास्त होणार नाही. पण मारून घेऊ पटकन आपण. रोटर मारून झाला तिकडे पूर्णपणे बरं का. शिवाकडं मोबाईल, शिवा बसला मक्कामध्ये बसला शांत ठिकाणी. कारण का तो उठलेला, त्याच्यामुळे बाकीची कामं पण करावं लागतं, त्याला पण सांभाळावं लागतं. ट्रॅक्टर इकडं रोटर चालला आपलं मारून. ट्रॅक्टर सोडून देऊ, रोटर सोडून देऊ. अरे ट्रॅक्टर लावून देऊ, परत धक्क्याला चालू तो चेक करू आपण. आता बॅटरी चार्ज झाली असं असं वाटतं, कारण का बॅटरी पूर्ण डेड होऊन गेली होती. बघू आता ट्रॅक्टरवर चार्ज झालं ठीक आहे, नाही तर मग त्याला काढून इन्व्हर्टरवरती टाकू किंवा त्याला चार्जिंग करायला घेऊन जाऊ बॅटरीला आपण एकदा. बाबा कसा मागा येतोय, त्याला ट्रॅक्टर बसायचं आहे. लावून देऊ धक्क्याला. बॅटरी जाती राहिली माहीत असायला तुम्हाला बसायचं आहे. त्याला बसण्यासाठी नको. आणि ट्रॅक्टरवरती लहान पोरांची थोडंसं ट्रॅक्टर जोरच बरी लहान पोरं, कारण काय वस्तू आहे कधी काय वेळ तर होईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे पोरांच्या सेफ्टीसाठी पोरं ट्रॅक्टर वस्तू आणि गाड्यांपासून लांबच बसले. चला ट्रॅक्टर लवकर आपण धक्क्याला चार्ली सोडून दिली आपण मग इकडं. ट्रॅक्टर लावून इकडं पावसाचं वातावरण पूर्ण झाल्यानंतर वर बारीक बारीक थांबे लागले होते. आपण रोटर मारताना व्हिडिओ काढणार होतो, पण नेमकं मोबाईल शिवाकडे दिला होता आपण, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढला आपण. ठीक आहे, झाला ट्रॅक्टर लावून देऊ आता.
मित्रांनो, पीक पेरा लावण्याची शेवटची मुदत 15 सप्टेंबरची दिली आहे मित्रांनो. जर तुम्ही अजून पीक पेरा तर लावलं नसेल तर नक्की पीक पेरा लावून घ्या, कारण का पीक पेरा खूप महत्त्वाचा आहे तुमच्या दुष्काळ निधी येण्यासाठी, तुमचा पीक विमा येण्यासाठी, तुमच्या उतार्यावरती पिकाची नोंद असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही अजून लावलं नसेल तर 15 तारखेच्या तुमचा पीक पेरा नक्कीच नोंदवून घ्या. स्वयंघोषित पीक पेरा आहे, तुम्हाला घरच्या घरी नोंदवावा लागतो ॲपवरती. ई पीक पाहणी म्हणून DCS म्हणून ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून आणि त्यावर तुमचं पीक पेरा नक्की न विसरता 15 तारखेच्यात लावून घ्या. मी आत्ताच लावून झाला आहे माझा पीक पेरा, तुम्ही पण नक्की लावून घ्या. चला, शिवाय गेलाच काकाच्या घरी खेळायला, तो आला इकडे आता घरी. चला थोडं खाऊ पिऊ घालू आणि आपण आता गाईची जनावरांच्या चाऱ्याची वैरणीची व्यवस्था करून टाकू. पाणी प्यायचं, पाणी पाजलेला काय करतो तू? कोणाला द्यायचं? कोणाला द्यायचं? बकुल इकडे बोलव ना, मग बकुल इकडे बोलव ना, चला इकडे पाणी प्यायला. इकडे चल, चल इकडे चल. काय करतोय शिव तू? कशाला पांगवतो? अरे खाली फेकायचं ते, आंबील खाली ठेवायचं. आंबील खाली ठेवायचं, खाली नाही काढायचं ते, खाली नको काढू. आंबील ठेवायचं ना ते, आंबीसाठी ते, आंबीसाठी ते, फेकायसाठी नाही. तर शेण भर, चल इकडं शेण भर. मुंगे भरतो का? बर शेण चाल. बर टाकायचं, टाक की, टाक ना. अरे टाक र, अरे टाक र, तू टाक ना. मला येतं टाकतं, तू टाक ना. तुला जमत नाही का? मग कर ना. बोल टांगा पलटी. टांगा पलटी होऊन जाईल. नको काढू, राहू दे, नको काढू. अरे तुझ्या पायावरचा रंग त्या, नको काढू. अरे टांगा पलटी होऊन जाईल तुझा. टांगा पलटी होऊन जाईल. बरं चला, संध्याकाळची गाई शेणपाण्याचे काम आवरून घेऊ. गाईना कुट्टी टाकून दिली आपण तिकडं, अजून कुट्टी पण करावं लागणार आहे, कारण का एवढं कुट्टीच काय होणार नाही गाईंचं. दिवस मावळतीला गेलाय आणि सूर्य ढगाआड गेलाय, सूर्य काही दिसत नाही. आपली संध्याकाळची कामं पटपट आवरून घेऊ आपण. आता काय करतोय तू? कशाला? हारूला? हारू खाईल का? खाती का हारू? बक्कू खाती? बरं जाऊ दे, बकुल घेऊन मग जा, बकुल घेऊन. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली, दिवस मावळतीला गेलाय, म्हणजे दिवस मावळलाच आहे, काय दिसत नाही, कारण दुपारपासून ढगाळ वातावरण, त्याच्यामुळे सूर्य काही दिसत नाही. मावळतीला गेला काय, पण अंधार पडायची वेळ झाली. आपल्या शिवाचं एक पार्सल आलं होतं गावामध्ये, तर दुपारी आपण गावातच ठेवलं होतं पार्सल, घरी काही आणलं नव्हतं. म्हणजे आपण काय पिकअप करायला गेलो नव्हतं, गावात त्याला ठेवायला आलो होतं पिकअपवाला, कुरिअरवाल्याला. तर गावावर जाऊन ते पार्सल घेऊन येऊ. आणि शिवाच्या आत्या बहिणी शिवासाठी त्या शाळेची बॅग पाठवली होती, पार्सल आपण त्याला केलं आणि व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आमच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा.